नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। प्रोमार्क सॉफ्टवेयर कंपनी 2005-2006 ऑन स्क्रीन वैल्यूएशन का कार्य 18 वर्षों से बिना किसी टेंडर प्रक्रिया के 2014 से 16 से केवल तकनीकी उच्च शिक्षा मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटिल के अनुरोध पर कर रही है और उनके द्वारा करोड़ों का भुगतान किया गया है। विश्वविद्यालय की विभिन्न समितियों और नामित सदस्यों ने आज ये पुष्टि करने का प्रयास क्यों नहीं किया कि 2007 के सरकार के जीआर के अनुसार प्री एग्ज़ाम का काम रोमार्क कंपनी के पास था, जबकि एमकेसीएल के पास था। ये संदेहास्पद है कि एमकेसीएल कदान क्रॉमर कंपनी के साथ ई सुविधाओं के संदर्भ में डेटा परिवर्तन करते समय एक भी सदस्य या समिति ने इस बात पर ध्यान नहीं दिया कि डेटा विकृत हो गया है और इस प्रकार परीक्षा के परिणामों पर प्रतिकूल प्रभाव पड़ रहा है। आइए जानते हैं क्या है पूरा मामला। चौकशी झाल्यानंतर त्यात काही निष्पन्न झालेलं नाही। त्यानंतर हा विषय उच्च न्यायालयाकडे गेला। उच्च न्यायालयाने सुद्धा ते सस्पेन्शन हा जो प्रकार होता तो स्टे केला। अशा अवस्थेत परत कुठल्या उद्देशाने राज्य सरकारच्या माध्यमातून परत एक तिसरी चौथी कमिटी निर्माण करून एक क्ष व्यक्ती, इथे व्यक्ती महत्वाचा नाही तर व्यक्तीच्या निमित्ताने जे काही राजकारण होतंय ते महत्वाचं आहे। त्या राजकारणासंदर्भात त्या राजकारणामुळे नेमकं काय होतं, कोणाची अधोगती होते तर राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांचं नाव खराब होतं। या नागपूर विद्यापीठाची जी प्रतिभा आहे, जी प्रतिमा आहे ती मलिन होते। कॉन्फरन्समध्ये कल्पनाताई पांडेंनी माहिती दिलीच होती। त्यानंतर कल्पनाताई पांडेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर क्ष व्यक्ती जी चौकशी 5 वर्ष आधीच थांबलेली आहे त्या चौकशीतनं एक व्यक्ती सुशिक्षित व्यक्ती येतो आणि त्यांच्यावर आक्षेप घेतो। 5-6 वर्ष त्या विषयावर कोणीच बोललेलं नाही। बरं, डॉक्टर सुभाष चौधरी हे जर व्हाईस चान्सलर आहे तर एकट्या व्यक्तीने तो निर्णय घेतलेला नसतो। ती व्यवस्थापन समिती असते, समितीचे विशिष्ट पदाधिकारी असतात, त्यात विविध सदस्य असतात वेगवेगळ्या क्षेत्रातून। ज्या पद्धतीने माननीय श्री प्रवीण दटके व्यवस्थापन समितीचे लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी म्हणून सदस्य आहेत, तर त्या कमिटीवर आम्हाला असं ऐकायला आले आहे की विद्येचं माहेरघर आहे। काही प्रस्थापितांनी विद्या ही फक्त काही लोकांची, काही कुळापुरतं मर्यादित इस्टेट म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला। तोच डाव ज्या पद्धतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना ज्ञान झाला आणि तो नैसर्गिक आहे, क्रमप्राप्त आहे, म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे। एमकेसीएल नंतर प्रो मार्क कंपनी प्रेस नोट मध्ये रो मार्क झालेला आहे। कृपया ती प्रिंटिंग मिस्टेक कव्हर करून घ्यावी। पहिला पॅरेग्राफ संपल्यानंतर तिसरा पॅरेग्राफ ई सुविधा करार 2007 च्या खाली प्रो मार्क कंपनी आहे। ती प्रो मार्क कंपनी पण ही अमरावतीमधनं ब्लॅकलिस्टेड कंपनी। मग ब्लॅकलिस्टेड कंपनीला वारंवार तुम्ही एक्सटेन्शन देऊन कुठल्या नियमाचं तुम्ही पालन करताय, हा नियमाचा भंग नाही का? तर राज्यपालांच्या लक्षात आम्ही हे सुद्धा आणून देणार की वारंवार फक्त एका त्यात माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची सूचना होती अशी कशा म्हणतात, पण ब्लॅकलिस्टेड कंपनीलाच का, इथे इतर कंपन्या नाहीत का? किंवा ही रेग्युलर कंपनी आहे जी 50 रुपये प्रति गोंदियाकडे काही इंटेरियर भागात नागरिकांसोबत नागरिकांपर्यंत जाऊन शेतकऱ्यापर्यंत जाऊन शेतकरी आणि नागरिक आणि विद्यार्थी हे एकत्र येतील, कुठेतरी त्यातलं काही रोजगार उपलब्ध होईल, काही मार्ग निघेल, काही लोकांना शिक्षण प्रशिक्षण होईल। हा उपक्रम राबवण्यात आला नागपूर विद्यापीठातर्फे। त्या उपक्रमाबद्दल कोणी बोलायला तयार नाही। त्याच्यात काय प्रॉब्लेम होते, त्याच्यात आणखी काय करता येईल, रोजगाराचं साधन, दिव्यांगांच्या बऱ्याच समस्या आल्या, अवस्था व्यवस्था केल्या जात आहे, निर्माण केल्या जात आहे। तर या व्यवस्थेतून ही सगळी राजकीय अवस्था व्यवस्था निर्माण केल्या जात आहे। आता त्या कल्पना पांडे मॅडमनी नागरिक म्हणून त्यांनी पुढाकार घेतला, ठीक आहे, सन्मानार्थ नागरिक म्हणून पुढाकार घेतल्यानंतर कोणीतरी त्या तिसऱ्यांना 5 वर्षापूर्वीचा प्रश्न उकलवायला लावायचा आणि त्यांच्यावर आरोप करायचे की 5 वर्ष आधी आम्ही असं केलं। हे तर संयुक्तिक नाही, हे कोणी करवलं वगैरे हे सगळ्यांना माहितीच आहे। मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? ही सर आरक्षणाच्या बाबतीत तो विषय नाही, पण मी तुम्हाला सांगतो सगळी मुजोरी सुरू तुम्हाला पूर्ण देशाची माहिती आहे, देशाचीच नाही आंतरराष्ट्रीय माहिती तुमच्याकडे असते। 4 दिवसापर्यंत करत 4 दिवसात तुम्ही त्याच्यावर आरोप आणि गचकन त्याला घ्यायचं, मोठं पद द्यायचं शासकीय, त्याचा सत्कार करायचा। आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी मुख्यमंत्री होऊन गेले आहेत साहेब
त्यांनी एकाचं काम केलं, मी नाव नाही घेणार, त्यांनी एकाचं काम केलं साहेब नावाने. त्याच्या बायकोला मुख्यमंत्री असताना त्याच्या बायकोला ज्याचं काम झालं त्यांनी डायमंडचं नेकलेस दिलं. त्याच दिवशी त्या माणसाने आत्महत्या केली, प्रकरण दाबण्यात आलं, सुसाईड दाखवण्यात त्या हार्ट अटॅक आला. असाही आपल्या महाराष्ट्रात असो. यांच्या सगळ्या जी काही यांनी तुम्हाला अपील केली आहे त्या सगळ्या अपीलला मी माझ्या संघटनेतर्फे पाठिंबा देतो आणि मी ते करतो. कुणबी महासंघाचा जो पदाधिकारी आहे ते प्रकरण अत्यंत सोपं आहे. डॉक्टर सुभाष चौधरी कुलगुरू म्हणून ते ME, MBA, PhD आहे आणि मेरिटनुसार कोणत्याही तुकड्या न घेता त्यांचं सिलेक्शन मेरिटने झालं. एक थोडसा प्रकरणाचा विचार केला तर कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर 4 संस्थागत पदाधिकाऱ्यांची नियुक्ती त्या विद्यापीठामध्ये नॉमिनेट करता येतं आणि त्यासाठी कुलगुरूंना कसं बाजूला करता येते. MKCL चा कॉन्ट्रॅक्ट हा डॉक्टर काने यांच्या कार्यकाळात झालेला व्हाईस चान्सलर तुकाराम दादा टीकाचार्यांचे विद्यापीठ म्हणून इथे उपस्थित आहोत आणि हे विद्यापीठ काही एका पक्षपडली ते स्वतःही एक विद्यापीठ होते, आंतरराष्ट्रीय विश्व विद्यापीठ होते, राष्ट्रसंत किंवा कोणतीही संत विद्यापीठच असतात. आणि हे विद्यापीठ मात्र कसं आहे हे संविधानाच्या प्रक्रियेनुसार चालतं. संविधानाच्या प्रक्रियेत काही एक संविधानिक उद्दिष्ट आहे की कोणी जर समजा कमजोर वर्गाचा असेल तर त्याला आपण आधार दिला पाहिजे. हा संविधानाचा दृष्टिकोन आहे, हा माझा दृष्टिकोन नाही. त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. तसं आता या PhDच्या विद्यार्थ्यांनी नागपूर विद्यापीठाचे युवा कार्यकर्ते यांनी सांगितलं की काही बलात्काराची गोष्टी सुद्धा यांनी आता आपल्या समक्ष मांडलेल्या आहेत. आम्ही आता हा तर विषय आहेच पण तोही विषय आता त्याचाही आम्ही अभ्यास करू की बापरे इतके भयानक प्रकरण नागपूर विद्यापीठात चर्चेला आले तर त्या विषयावर आम्ही एक संघ पद्धतीने मानवी दृष्टिकोनातून संवैधानिक प्रक्रियेतून आम्ही त्याच्यावर आता प्रहार करणार. आणि कल्पना पांडे यांचा विषय जर झाला तर तो आरोप जर कल्पना पांडे यांच्या प्रेस कॉन्फरन्स आधी झाला असता तर त्याला रिजिडिटी आली असती. करायला पाहिजे, आम्ही त्यांना साथ दिली असती. ऐसे ही खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें. धन्यवाद.